नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी गव्हर्नमेंट जॉब या गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट्स देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, हे चॅनल खास तुमच्यासाठीच तयार करण्यात आले आहे. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद. नसेल केलं तर आपण आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला जॉबचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व काही शंका सूचना असल्यास कमेंट करा व आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून एखाद्या गरजूस उपयोग होईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एम-पी-एस-सी गव्हर्नमेंट जॉब्स हे यूट्यूब चॅनल खास आपल्यासाठी आणि ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेलं आहे. आपण जर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ज्या नेहमी होणाऱ्या वनरक्षक भरती, मेगा भरती, इतर सर्व भरत्यांचा अभ्यासक्रम, अभ्यास नियोजन, पुस्तक यादी, त्याच्या मागील मेरिट लिस्ट, मागील कट ऑफ, सगळ्या गोष्टींची माहिती, फ्री टेस्ट सिरीजच्या लिंक्स असं सर्व टाकण्यात येत आहेत. मित्रांनो, आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल केलं तर आपण आताही या चॅनलला सबस्क्राईब करा. अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर याला नक्की लाईक करा. तुम्हाला कळेलच की या व्हिडिओमध्ये काय काय आहे. या व्हिडिओमध्ये तुमचं सर्व जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तरं आणि मेन तुम्ही जे जाहिरातमध्ये शोधता ते सर्व दिलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना किंवा इतर ग्रुपवर नक्की शेअर करा. तर मित्रांनो, ही जाहिरात आपण पाहताय, मेगा भरतीची जाहिरात आहे. प्रधान मुख्य वन संरक्षक, वनबल प्रमुख, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय, म्हणजे हे वन संरक्षक यांच्या ज्या कार्यालयाकडून जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात आहे वन विभागातील सर्वेक्षक पदांची. जे सर्वेक्षक असतात त्यांची पदांची जाहिरात आहे. यांचं जे पद आहे गट क मध्ये येत आहे. ही जी जाहिरात आहे यांचं जे पद आहे ते गट क मध्ये. या जाहिरातचा क्रमांक आहे 2/2019. मित्रांनो, आपणास रिक्वेस्ट आहे की हा जो नंबर आहे तुम्ही लिहून ठेवा, कारण की वनरक्षक पदासाठी खूप साऱ्या जाहिराती आतापर्यंत आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा क्रमांक लिहिणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी मित्रांनो, नेहमी अपडेटसाठी आपल्याला 3 वेबसाईट मी सांगतो, त्या वेबसाईटवर तुम्ही नेहमी जाऊन तुम्ही अपडेट घ्यायचे आहेत. पहिली वेबसाईट आहे महापरीक्षा.com किंवा यांची जी वेबसाईट आहे ती वन विभागाची महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा ई विजन एम-पी-एस-सी. ई विजन एम-पी-एस-सी या वेबसाईटवर तुम्हाला सर्व जे आतापर्यंतचे वनरक्षक पदाचे मागच्या वर्षीचे, या वर्षीचे, पुढच्या वर्षीचे जेवढी परीक्षा झालेल्या आहेत किंवा जागा निघलेल्या आहेत किंवा अभ्यासक्रम, अभ्यास सिलेबस, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात मिळून जातील किंवा फ्री टेस्ट सिरीजचे पेपरसुद्धा मिळून जातील. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे 2/2019ची आहे. या जाहिरातचं निघण्याचा दिनांक 22 जानेवारी 2019. गट क पदातील हे सरळ सेवल पदानं भरायचे पद आहेत. याच्यासाठी पुढील पात्रताधारक विद्यार्थ्याकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागणार आहेत. आणि हे जे पद आहे गट क पदासाठीच आहे. यांनी जे याच्यासाठी जे आहे ते दोन यांच्या वेबसाईट दिलेल्या आहे, महापरीक्षा.gov.in आणि महाफॉरेस्ट.gov.in. आणि तिसरी वेबसाईट आपणास सांगितलेली आहे की evisionmpsc.com. हे जे पदाची ऑनलाईन अर्ज सुरुवात जे आहे ते 25 जानेवारी रोजी झालेली आहे. मित्रांनो, मला व्हिडिओ टाकण्यास थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी तुमचा दिलगीर आहे. आणि 14 फेब्रुवारीपर्यंत याची अंतिम मुदत आहे. मित्रांनो, वनरक्षक पदांसाठी खूप सारे वेगवेगळे पद आहेत. त्या प्रत्येक पदाची पात्रता, त्याचा अभ्यासक्रम ह्या सगळा वेगवेगळा आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या नंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या प्रत्येक पदासाठी तुम्ही वनरक्षक पदाची प्लेलिस्ट तुम्ही जा, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळं कळेल. यांनी काही निवड प्रक्रियेचे टप्पे दिलेले आहेत. मित्रांनो, वनरक्षक पदाची जी भरती आहे साधारणतः 7 ते 8 टप्प्यामध्ये यांनी घेण्याचे असं या वर्षीपासून ठरवलेलं आहे. यांनी म्हणजे किचकट काम केलेलं आहे. तर त्यातून आपण पहिला टप्पा बघूया. आता पहिला टप्पा आहे की ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, की जे महापरीक्षा.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरायचा आहे. महापरीक्षा.gov.in ही वेबसाईट तुम्ही सेव्ह करून ठेवा. नंतर भविष्यात काय होणार आहे की तुमचं कोणाचं हॉल तिकीट सापडत नाही, ते अशासाठी हे आवश्यक आहे. त्या सर्व लिंक तुमचे बुकमार्क करून ठेवा ते पेजेस. प्रवेश, हॉल तिकीट निर्गमित करणे, ऑनलाईन लेखी परीक्षा. टप्पा चौथा, आदर्श उत्तरपत्रिका बाहेर म्हणजे जाहीर करणे. 5वा टप्पा आहे की चुकीचे जर तुमचे काही आक्षेप असतील तर ते तुम्हाला द्यायचे आहेत. नंतर 6व्या टप्प्यात तुमच्या ऑनलाईन लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहेत. नंतर 7वा टप्पा हा कागदपत्र तपासणी आहे. 8वा टप्पा हा व्यावसायिक परीक्षा म्हणजे चाचणी आहे तुमची. आता ही व्यावसायिक चाचणी म्हणजे तुमची शारीरिक चाचणी काय असेल ते, धावण्याची किंवा चालण्याची स्पर्धा. नंतर व्यवसाय परीक्षेचा निकाल. यांची जी साईट यांनी दिलेली आहे बघा, महाफॉरेस्ट.gov.in. महापरीक्षा या साईटवर तुम्ही शोधू नका. हा निकाल तुम्हाला महाफॉरेस्ट.gov.in किंवा ई विजन एम-पी-एस-सी या साईटवर तुम्हाला नक्की मिळेल. आपण जर या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि evisionmpsc.com या वेबसाईटला सुद्धा बुकमार्क करा. त्याचा जो ॲड्रेस आहे तो खालील कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे.
यांनी सांगितलेलं आहे की वरील वेळापत्रकाप्रमाणे स्थळ व वेळची जी सूचना आहे ती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. तसंही तुम्हाला सांगितलं आहे की परत ई-व्हिजन तुमच्यासाठी मी एकदा परत लिहून देतो. EVISION MPSC.com या वेबसाईटवर तुम्ही जाऊन ते सर्व लिहून घेऊ शकता. आता यांनी जे आहे ते पदांचा तपशील आता आपण बघूया की यांनी सांगितलेलं आहे की बिगर अनुसूचित क्षेत्र म्हणजे जे पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्राच्या व्यतिरिक्त ह्या जागा आहेत. याच्यासाठी ज्या जागा आहेत त्या आपण बघूया. सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी यांनी एकूण ज्या जागा आहेत त्या 5 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी सुद्धा 5 जागा आहेत. विमुक्त भटके जे आहेत त्यांच्या अ गट जो आहे त्यांच्यासाठी 1 जागा आहे. भटके ब जे आहेत ते भजेचा जो आहे ब गटसाठी एकही जागा नाही आहे. NTचा जो सी म्हणजे क गट आहे त्यासाठी 1 जागा आहे. NTD साठी जो 1 जागा आहे. विशेष मागास प्रवर्गासाठी येथे SBC साठी 2 जागा आहेत. OBC साठी या ठिकाणी 7 जागा आहेत. SBC साठी जे आहे ते 13 जागा आहेत. SBC साठी 5 जागा आहेत आणि खुल्या गटासाठी 13 जागा आहेत. अशा एकूण ह्या 40 जागा आहेत. जर आरक्षण या ठिकाणी आळू जर आरक्षण बघितलं तर महिलांसाठी जे आहे त्या एकूण 11 जागा आहेत आणि माजी सैनिकासाठी जर बघितलं तर 2 जागा आहेत आणि सर्वसाधारण गटासाठी जर बघितलं तर 27 जागा. म्हणजे इथे 3च गटासाठी जागा आहेत. महिलांसाठी 11 आहेत, माजी सैनिक 2 आहेत आणि सर्वसाधारण गटासाठी 27 जागा आहेत. म्हणजे येथे दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, अपंग असं त्याच्यात कुठेही जागा नाही आहेत. आता ह्या जागा होत्या अनुसूचित क्षेत्रासाठी. आता जे आहेत ते पेसा क्षेत्रातील जागा आपण बघूया. पेसा क्षेत्रातील म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील जागा आहेत. याच्यामध्ये पेसा क्षेत्र म्हणजे फक्त अनुसूचित जमाती म्हणजे ST कास्ट करता ह्या जागा आहेत आणि ते पण त्यांचं अनुसूचित क्षेत्र जे ठरलेलं आहे त्या एरियासाठी. महिला आहेत त्यासाठी 3 जागा, माजी सैनिक आहेत 1 जागा आणि सर्वसाधारण आहेत 7 जागा. अशा एकूण 11 जागा आहेत. तर मित्रांनो प्रत्येक जागा प्रत्येक क्षेत्रासाठी सगळा वेगवेगळा वन सर्वेक्षक, वन विभाग, FDCM, महसुलाचा वन विभाग अशा वेगवेगळ्या ठिकाणी यांचे जे जागा असतात त्यांचा प्रत्येकाचा अभ्यासक्रम हा वेगवेगळा आहे. यांनी टिप दिलेली आहे की संख्येमध्ये जे आहे ते बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण असं कधी विचार करू नये की जागा कमी असल्यामुळे आपणास काही मिळणार नाही असं. हे जे तुम्ही जर विचार करता. आता आपण डिटेल्समध्ये बघूया की ह्या जागा यांनी कशा म्हणजे कुठल्या एरियासाठी किंवा कुठल्या वनवृत्तासाठी. मित्रांनो वनवृत्त आणि हे वन विभाग यांचं जे आहे ते खूप वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तर यांची जी जागा आहे बघा, सर्वसाधारण गटासाठी अनुसूचित जमातीसाठी 1 आहे आणि टोटल 1 पद आहे. अमरावती विभाग बिगर अनुसूचित. नंतर आहे ESBC साठी 1 जागा आहे. OBC साठी 1 जागा आहे. SBC साठी 2 जागा आहेत. खुल्या गटासाठी SBC साठी 2 जागा आहे. EBC साठी 1, OBC साठी 1, SBC साठी 1, खुल्या गटासाठी 2 आणि एकूण अशा 5 जागा हे अमरावती विभागात आहेत. अमरावती विभागामधलंच अनुसूचित क्षेत्रासाठी 1 जागा आहे. औरंगाबाद विभागातल्या जागा जर पाहायच्या म्हटलं तर एकूण जे पद आहेत 1, अनुसूचित जाती 2 जमाती, विजासाठी 1 आहे. OBC साठी 5 आहेत. SBC साठी 2 आहेत. खुल्या गटासाठी फक्त 1 जागा आहे आणि अशा एकूण इथे 12 जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी जे पदाचे जे आहे त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरसाठीच बघितलं तर जागा आहे 0-0 आहेत. धुळे विभागासाठी जे जागा आहे ते टोटल जागा आहे 1 फक्त. नॉन अनुसूचितसाठी अनुसूचित क्षेत्रासाठी येथे 2 जागा आहेत. मित्रांनो याची PDF ची लिंक आहे ते कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यातून आपण डाउनलोड करू शकता. आता गडचिरोली जर जागा बघायची तर गडचिरोलीमध्ये 1च जागा आहे, ती फक्त SBC साठीची जागा आहे 1 आहे, विशेष मागास प्रवर्गासाठीची. अनुसूचित क्षेत्रासाठी सुद्धा 1 जागा आहे आणि ती जागा आहे सर्वसाधारण गटासाठी. कोल्हापूरमध्ये जर जागा बघायच्या तर 2 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. NTC साठी 1 जागा आहे. NTD साठी 1 जागा आहे. SBC साठी 1 जागा आहे. OBC साठी 1 जागा आहे. SBC जो नवीन गट तयार केला आहे मराठा आरक्षणचा मराठाचा तो त्यासाठी 2 जागा आहेत आणि खुल्या गटासाठी 4 जागा आहेत. अशा एकूण इथे 12 जागा आहेत. कोल्हापूर गटासाठी 12 जागा आहेत. पुढचं जे वनवृत्त विभाग आहे यांचा वनवृत्त आहे नागपूर. मित्रांनो वन विभाग वेगळे आणि वनवृत्त वेगळे आहे. नागपूर वनवृत्तासाठीच्या ज्या जागा आहेत एकूण जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत. खुल्या गटासाठी 1 जागा आहे. एकूण जे आहेत 3 जागा आहेत.
आता नाशिककरिता जागा आहेत. आपण बघत आहात अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे आणि एकूण एकच जागा आहे. आता नाशिक क्षेत्रातील आता पुणेचे जे आहेत ते बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये आहेत. त्यांच्यासाठी फक्त 2 खुल्या गटासाठी आहेत आणि म्हणजे एकूण ह्या सुद्धा 2 जागा आहेत. पुणेसाठी 2 जागा आहेत. मित्रांनो, याची PDF डाउनलोड लिंक जी आहे ते दिलेली आहे, तेथून आपण ही PDF डाउनलोड घेऊ शकता. ठाणे जागासाठी जे आहे ते अनुसूचित क्षेत्रासाठी जास्त येथे जागा आहेत. 3 जागा आहेत. एक जागा महिलेसाठी आहे आणि 2 जागा आहेत सर्वसाधारण गटासाठी. एकूण अशा 3 आहेत. आता अनुसूचित क्षेत्र पालघर जिल्ह्यासाठी जर आपण पाहायचं म्हटलं तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे आणि येथे मात्र माजी सैनिक एक आहे. अशा एक आणि सर्वसाधारण 2 म्हणजे अशा इथे 4 जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो पदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जसे जसे पद कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकतो. शक्यतोवर पदही जास्त होऊ शकतात. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघायचं आहे वनवृत्तासाठी जिल्हा आणि वनवृत्तामध्ये तर बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी ज्या जागा आहेत त्या खुल्या गटासाठी एक जागा आहे, ते महिलांसाठी आहे आणि 2 जागा ह्या सर्वसाधारण गटासाठी. अशा एकूण 3 जागा आहेत. मित्रांनो, यांनी जे पदश्रेणी जर बघितलं तर यांचं पदश्रेणी आहे ते 5200 ते 20200. यांचा जे ग्रेड पे आहे तो 2400 आहे. हे पद मोठं असल्यामुळे वन संरक्षक हे जे पद आहे याचं जे आहे ते ग्रेड पे हे 2400 आहे. वनरक्षकचा जो पदाचा ग्रेड पे आहे तो 1800 आहे. म्हणजे MPSCच्या जर हिशोबाने तुम्हाला सांगायचं तर हे जे पद आहे ते MPSC लिपिक आणि MPSC टॅक्स असिस्टंट यांच्यासारखं पद आहे. टॅक्स असिस्टंटच्या लेवलचं पद किंवा ग्रामसेवक तलाठी यांचा जो ग्रेड पे हा 2400 रुपये असतो. हा त्यांच्या लेवलचं हे पद आहे. मित्रांनो, याच्यासाठी यांनी काय सांगितलेलं आहे, पात्रता की उमेदवार हा ऑनलाईन अर्जच करणार आहे आणि 12वी उत्तीर्ण केलेली असावी आणि यांचं जे सर्वेक्षकचं जे प्रमाणपत्र आहे ते त्यांच्याकडे असावे. त्यांच्याकडे लेखी इंग्रजी मराठी टायपिंग 13 असावी, इंग्रजी टायपिंग 40 असावी. अर्ज भरण्यास हा 18 वर्षापेक्षा कमी नसावा आणि आणि याचे वय बघा, येथे वय आहे 18 ते 38 आणि तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर तुम्हाला 5 वर्ष शिथिल आहे. खेळाडूसाठी 5 वर्ष शिथिल आहे. भूकंपग्रस्तासाठी 45 आहे. पदवीधारकासाठी अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील. म्हणजे ते किती वर्ष जॉब करू शकतील. आणि अपंग करता 45 आहे, अंशकालीन करता 55 आहे. वनमजूर जर तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्हाला 55 वर्ष तुमची वयोमर्यादा आहे. परीक्षा शुल्क जर पाहायचं म्हटलं तर खुल्या गटासाठी 500 आहे, मागासवर्गीयसाठी 350 आहे, माजी सैनिक 0 रुपये आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. एका पदासाठी किंवा एका प्रवृत्तासाठी एकच अर्ज करा. जास्त जर केले तर तुमचा पहिलाच अर्ज फक्त वैध धरण्यात येणार आहे, नंतरचा अवैध धरण्यात येणार आहे. आपल्याला जे आहे ते महापरीक्षा.government.in या पदावर काय लॉग इन करायचे आहे. मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि याचे सर्व जे अभ्यासक्रम नियोजन किंवा ते आणि पुस्तक लिस्ट यांची यादी जी आहे ती या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी टाकण्यात येईल किंवा evisionmpsc.com या वेबसाईटवर टाकण्यात येईल. आपण तेथून ते डाउनलोड करायचं. आपल्याला जी फाईलची साईज दिलेली आहे, आपल्याला 140 जे आहे ते प्रत्येकाची रुंदी 200 फीट जे आहे ते स्कॅन करायचं आणि आपली फाईल 3 KB ते 50 KBच्या ठेवायचं आहे. आपल्याला जर तुमची इमेज जर रिसाईज करण्यात प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो, ऑनलाईन रिसायझर म्हणून तुम्ही जर नेटवर टाकलं तर तिथे खूप सारे वेबसाईट आहेत की ज्या तुमच्या इमेज आहेत ते ऑनलाईन रिसाईज तुम्हाला करून देणार आहेत. ST उमेदवारासाठी खास एक सूचना आहे की ST प्रवर्गात जर मोडत असेल तर ते ST पेसातून अर्ज करू इच्छितो की नाही याचं त्यांचा निवड करायची आहे. त्याबद्दल त्यांनी त्यावेळेस व्यवस्थित सिलेक्शन करायचं आहे. आधारसाठी माहिती भरायची आहे, माहिती द्यायची आहे. समांतर आरक्षण लागू असल्यास त्यासंबंधी माहिती द्यायची आहे. तसेच मराठी भाषेतील प्रावीण्य, MSc प्रमाणपत्र, आत्महत्या काय असतील यांची माहिती त्यांनी घ्यायची आहे. याच्यासाठी नियम अटीसाठी मित्रांनो ही जी PDF आहे हे डाउनलोड तुम्ही करायचं आहे. ऑनलाईनची जी लिंक आहे ते फॉर्म भरायची ती रात्री 12 वाजता बंद केल्या जाणार आहे. तुमचं युजरनेम, ईमेल ID तुम्हाला जे आहे ते स्वतःकडे ठेवायचं आहे. याची जी PDF आहे ते खाली तुम्हाला दिलेली आहे लिंक, त्यामधून तुम्हाला घ्यायचं आहे. यांनी सांगितलं आहे की महापरीक्षा.government.in वर तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे. 7 दिवस अगोदर ते देण्यात येणार आहे. काही अडचण असल्यास येथे त्यांनी तुम्हाला जो यांचा क्रमांक दिलेला आहे 1800 3077 66 याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे. नाहीतर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा सूचना करून तुम्हाला त्याची लिंक जे आहेत त्या प्रमाणपत्राच्या व्ह्यूच्या सगळ्या तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला भले एक दिवस वेळ लागेल तुमच्या कमेंट्सला, परंतु तुम्हाला मिळून जातील. महत्त्वाचं सूचना यांनी दिलेली आहे की तुमचं उमेदवाराचं परीक्षा केंद्र हे कुठेही बदलण्यात येणार नाही किंवा शहर बदलण्याची विनंती तुमची मान्य होणार नाही. आता मेन तुमची आहे लेखी परीक्षा.
आता लेखी परीक्षेसाठी यांनी सांगितलेलं आहे की 13 जून 2018चा जो GR आहे त्याच्यानुसार तुमची निवड करण्यात येणार आहे. तर तुमची लेखी परीक्षा ही 120 गुणांची असेल आणि 4 विषयांना तुम्हाला गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये मराठीसाठी तुम्हाला 30 गुण आहेत, इंग्रजीसाठी 30, सामान्य ज्ञान 30 आणि बौद्धिक चाचणी 30. यांचा जो पेपर पॅटर्न आहे वनरक्षक पदासाठी आहे, पण FDCMचा जो आहे पद त्यांचा वेगळा आहे बरं. यांच्यासाठी काय सांगितलं, लेखी परीक्षा ही 12वीच्या पातळीची राहणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला काय असेल की सर्वेक्षण असेल, सीमांकन असेल, क्षेत्रफळ मोजणी असेल, नकाशा असेल, सर्वेक्षण, सीमांकन इत्यादी उपकरणं जे आहेत यावर्षी तुम्हाला प्रश्न देण्यात येणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी प्रश्नपत्रिका किंवा याच्यासाठी जी ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला देण्यात येणार आहे याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे किंवा देण्यात येईल. किंवा जर आता सध्या नाही आहे तयार केलेलं यांचा जो अभ्यासक्रम त्याचं नियोजन कसं करायचं किंवा याचे जे सराव परीक्षा किंवा सराव प्रश्न आहेत किंवा पुस्तक यादी याचे व्हिडिओ तयार करण्यात आलेले नाही आहेत, ते तुम्हाला 2 ते 3 दिवसात नक्कीच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा. आपली जी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. याने आतापर्यंत बघूया आपण निगेटिव्ह सिस्टीम आहे की नाही आहे. याने लेखी परीक्षेचा कालावधी सांगितला आहे तुमचा 120 प्रश्न आणि 90 मिनिटाचा कालावधी आहे. म्हणजे साधारणतः प्रश्न ही परीक्षा ही खूप कठीण टाईम होणार आहे कारण की वेळ इथे कमी आहे. यांची जी MCQ वस्तुनिष्ठ पर्यायाची असणार आहे. हां, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट की म्हणजे की येथे तुम्हाला एका याच्यासाठी 1 गुण देण्यात येणार आहे आणि तुमचे जे गुण आहेत ते 0.5 कमी होणार आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या चुकीच्या उत्तराला अर्धा गुण तुमचा हा कमी करण्यात येणार आहे. येथे 1/4 नाही आहे, येथे 0.5 मायनस सिस्टीम आहे. आणि जे FDCMचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तेथे 0.25 आहे. MPSC मध्ये सुद्धा 0.25 असते क्लास 2 साठी, क्लास 3 साठी. हां, येथे तुम्हाला परत एक मर्यादा दिलेली आहे. तुम्हाला जर लेखी परीक्षेत 45% गुण जर मिळाले तरच तुमचा विचार केला जाईल. मागील महापरीक्षेचं जर बघितलं तर सरकारनं हा क्रायटेरिया दिलेला आहे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे पदासाठी उमेदवार मिळाले नाही तरी तुम्हाला ते त्याच्यापेक्षा कमी असले तरी घेणार नाही आहे. त्यामुळे एवढे गुण तुम्हाला हे मिळवणं आवश्यकच आहे काहीही करून. 45% जर मिळाले तरच तुम्हाला पुढच्या टप्प्यात तुम्हाला नेता येणार, नाहीतर तुम्हाला बाद करण्यात येणार आहे. आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर 80 गुणाची तुमची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. नंतर यांचा जो निकाल आहे तो महापरीक्षा.government.in इथे तुमचा प्रसिद्ध करण्यात येईल. तुमचे कागदपत्र तपासणी होईल. नंतर व्यावसायिक चाचणीमध्ये तुम्हाला काय आहे 45% गुण प्राप्त केले अशांनाच फक्त निवड करण्यात येणार आहे. यात तुम्हाला काय व्यावसायिक GPS संचाच्या सहाय्याने पॉलिगॉन तयार करणे, प्लेन टेबल सर्वे, चेन सर्वे, नकाशा बनवणे, सर्वेक्षण, सीमांकन इत्यादी तुमची जी आहे व्यावसायिक चाचणी ते तुम्हाला करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की तयार करणार आहे मी, फक्त वेळ लागेल. त्यामुळे आपण या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर याला नक्की सबस्क्राईब करा. नंतर तुमची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर तुमच्यासाठी जे वयोमर्यादा आहेत त्याचं जे आहे ते सवलती प्रयोजनासाठी समजले जाणार आणि मी यांनी जे अधिकार आहेत यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत. निवड यादी जी आहे ती 13/6/2018च्या तरतुदीनुसार राहील. पदसंख्या आणि आरक्षणाबद्दल यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे डिटेल्स आहे डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता. तुमच्याकडे डोमिसाईल असणं हे आवश्यक आहे. यांनी सांगितलं की NT गटातले जे आहे ते आरक्षित पदे आंतरपरिवर्तनीय असून या पदातील संबंधित वर्गातील योग्य उमेदवार जर नाही सापडल्यास परिस्थितीतील धोरणानुसार इतर प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारानुसार करण्यात येणार आहे. अनुसूचित क्षेत्रातील जे रिक्त पद आहे ते अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारामधूनच ते भरणार आहेत. त्यामुळे उपरोक्त क्षेत्रातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमाती उमेदवारांचाच या पदासाठी विचार केला जाणार आहे. म्हणजे तिकडचे जर उमेदवार सापडले नाही तर या इतर जिल्ह्यातील उमेदवार तिथेही भरणार नाही आहेत. आणि त्यांचं जे आहे ते त्यांनी तारीख दिलेली आहे हे आपण व्यवस्थित बघायचं आहे. आपण हे PDF डाउनलोड करून मित्रांनो कुठलीही PDF किंवा कुठलीही परीक्षा देत असताना तुम्ही त्याचा पुरेपूर विचार करून अभ्यास करूनच फॉर्म भरायचा असतो. त्यामुळे तुमचा वेळ गेला चालेल. आपण हे PDF डाउनलोड करून व्यवस्थित वाचून हा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुमचे जे सर्व प्रश्न आहेत किंवा तुमचे कमेंटचे उत्तर पाहणे किंवा याला विचारणे ते तुमचं टाळल्या जाणार आहे. त्यामुळे ही PDF तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित पाहायचे आहे. मित्रांनो, आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपणाला वेळोवेळी
जे आहेत ते जाहिराती खूप महाभरतीच्या असल्यामुळे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आपण evisionmpsc.com या वेबसाईटवर जाऊन ती वेबसाईट तुमच्या बुकमार्कमध्ये करा आणि दर दर 3-4 दिवसाला तुम्ही कमीत कमी त्याला भेट देत चला. म्हणजे कसं आहे, तुम्हाला कळेल की कुठल्या तुमचे फॉर्म प्रवेशपत्र कधी आले, काय नाही आले. तसंच तुम्हाला ईमेल आणि मोबाईलवर मेसेज येतील, पण कदाचित तुमचा मेसेज किंवा तुमच्यापर्यंत नाही पोहोचला तर तुम्हाला कळण्याला उशीर होऊ शकतो. त्यामुळे आपण या यूट्यूब चॅनलला आणि या वेबसाईटला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला काय आहे तिथे तुम्हाला सर्व हे अपडेट्स आणि डिटेल्स मिळून जातील. मित्रांनो, आपल्यासाठी खास या यूट्यूब चॅनलने फ्रीमध्ये टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. सध्या वनरक्षक पदासाठी केलेली आहे. आरक्षक जे आहे ते सर्वेक्षकसाठी केलेली नाही आहे. त्यामुळे भविष्यातील काळात तुमच्यासाठी सुद्धा टेस्ट सिरीज चालू करण्यात येईल. त्यामुळे आपण या डिस्क्रिप्शनमध्ये वनरक्षक फ्री टेस्ट सिरीज म्हणून जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करा. जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत ते सगळे संपले असल्यामुळे तुम्ही टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करा. तिथून तुम्हाला सर्व डिटेल्सचे अपडेट नेहमी केल्या जातील. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. काही जर आपल्या समस्या असतील तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.